राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं उद्धव ठाकरेंनी अबोला धरल्याची चर्चा। स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना कसलंच उत्तर नाही, सूत्रांची माहिती। विनोद तावडेंच्या संयमाचं बक्षीस, राज्यसभेची उमेदवारी। रामदास आठवलेंना तिसऱ्यांदा संधी, तर माया इवनाते आणि राम वडकुते यांना राज्यसभेची लॉटरी। भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर, पण महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार ठरेना। बैठकांच्या सत्रानंतरही तिन्ही पक्षांमध्ये मतैक्य होईना। शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीसाठी भाजपचा अदृश्य हात। पवारांऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास भाजप पाचवा उमेदवार देण्याच्या तयारीत। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण आणि इराक पाडणार होते। आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप। VSR कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे प्रसंग ओढावल्याचा रोहित पवारांचा दावा। बारामतीत दृश्यमानता कमी असताना विमान उतरवण्यास परवानगी मिळालीच कशी? रोहित पवारांचा सवाल। DGCAच्या अहवालात तपास करणाऱ्या टीमचं नाव का नाही? पत्रकार परिषदेमध्ये सवाल उपस्थित। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली तेच नाहीत असं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांच्या आग्रहाने सुरू झाली होती असाही दावा। भास्कर जाधव आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात विधानसभेच्या पोर्चमध्ये बाचाबाची। विधिमंडळ आवारात पत्रिका वाटण्यावरून जाधवांची टीका केल्यानं वाद। जाधवांनी सरकारचा बाप काढल्यानं आमदार कल्याण शेट्टी भडकले। संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। मनसेनं प्रभाग समिती निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेनंतर भेटीला महत्त्व। आयातुल्ला खामेनींचे पुत्र मुज्तबा खामेनी बनले इराणचे नवे सर्वोच्च नेते। इराणच्या मीडियाची माहिती। IRGCच्या दबावामुळे एक्सपर्ट कमिटीने घेतला निर्णय। उद्याच्या सेमीफायनल पूर्वी ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि अक्षर पटेल मुंबई सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। टीम इंडियाचा वानखेडेवर आज कसून सराव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।